पण हे 5-7 वर्ष झाले रोहित पवार कर्जत शहरामध्ये आमदार झाल्यापासून याचा वाद 100% उफाळून आला आहे। जवळ 60% कुत्र्यांनी या हिंदूंच्या विरोधात शिवाजी महाराज चौकामध्ये आंदोलन केले होते। त्या कुत्र्यांनी 100% आत्महत्या करा। यांना फक्त मुसलमान पाहिजेत। त्याच्यामुळे या कुत्र्यांना सांगतो, तुम्ही डायरेक्ट पाकिस्तानला जाऊन राहा। शिवाजी महाराज चौकात तुम्ही टपऱ्या पाडण्यासाठी मुसलमानाच्या बाजूने आंदोलन केले होते। तुम्हाला ह्या कुत्र्यांना काय बोलावं आता? या कुत्र्यांना चप्पलाने मारले पाहिजे। आणि आज मुसलमानाचे 100% अतिक्रम झालेले याच्यावर तुम्ही आज का कोणी बोललं नाही? का बोलत नाहीत? तुमच्या गांडीत का तुम्ही आज शिपूट घातलं आहे? म्हणजे तुम्हाला नेमका पैसे पाहिजेत का, मतदान पाहिजे का, तुम्हाला अजून काय नेमके पाहिजे? 2 टपऱ्या होत्या, त्या जागेवर मुसलमानची 61 टपरी होती, तरी सुद्धा या कुत्र्यांनी झकमाऱ्यांनी इतका राग आलाय। ज्यांनी कर्जत शहरामध्ये कापरेवाडी मध्ये मुसलमान समाजाचे बरेच वर्ष झाले अतिक्रम केले, बंगले बांधले होते, पत्र्याचे शेड बांधले होते, असे बरेच अतिक्रम केले होते। पण हे 5-7 वर्ष झाले रोहित पवार कर्जत शहरामध्ये आमदार झाल्यापासून याचा वाद 100% उफाळून आला आहे। त्याच्यामुळे या 2-3 महिने झाले मागच्या वेळेस अतिक्रम काढायचे प्रयत्न केले, ते अतिक्रम हिंदूंचे काढले। आता 8-10-12 दिवसापूर्वी मुसलमानांचे काय अतिक्रम काढले। तसेच आज अतिक्रम बरेच पुरुष आले होते, हिंदू समाजाचे लोक होते, ते अतिक्रम काढायचे प्रयत्न केले, काही काढले बी। त्याच्यामुळे कर्जतच्या पोलीस स्टेशनमध्ये सर्व महिला, मुलं, पुरुष सर्व पोलीस स्टेशन जाऊन आंदोलन यांनी केले। यांचे आंदोलन करायचे काही कारण नाही। तसेच कर्जत भैरवाडी रस्ता वर्लागाडा साईडने बॉससाहेब मंदिरापासून डायरेक्ट कापसे डॉक्टर हायस्पीडच्या दवाखान्यापर्यंत वर्लागाडा साईडने लोकांनी त्या मुसलमान समाजाला लाखो रुपये देऊन टपऱ्या बांधल्या होत्या। त्या टपऱ्या बांधून लाखो रुपये खर्च केला होता। त्यावेळेस सुद्धा एक कर्जतचे कुत्री जे कोण पुढारी असतील ते नाव घेणार नाही, जवळजवळ 60% कुत्र्यांनी या हिंदूंच्या विरोधात शिवाजी महाराज चौकामध्ये आंदोलन केले होते। त्यांनी तिथे भाषणं केली होती। हे कुत्री, मग तुम्ही हिंदूंच्या विरोधात शिवाजी महाराज चौकात तुम्ही जाहीर भाषण करतात। मग आज मुसलमान समाजाचे कापरेवाडी विषयीतले 100% अतिक्रम काढण्यासाठी हे कुत्री आज कुठे गेले आहेत? त्याच्यामुळे या कुत्र्यांना 100% माझा सवाल आहे, ज्याने उभं राहतो बरा गाडी उभा काय अडचण नाही, ज्याने आमच्या कर्जत भैरवाडीच्या वर्लागाड्यासाठीच्या टपऱ्या पाडल्या होत्या, त्यांना विरोधी पुढाऱ्यांनी केला। त्या कुत्र्यांनी 100% आत्महत्या करा। हे कुत्री यांना फक्त मुसलमान पाहिजेत। त्याच्यामुळे या कुत्र्यांना सांगतो, तुम्ही डायरेक्ट पाकिस्तानला जाऊन राहा। याच्यात मी कोणाचा नावाचा उल्लेख करणार नाही, डायरेक्ट तुम्हाला कुत्री म्हणणार। झक माऱ्यांनो, तुम्ही डायरेक्ट मराठ्यांना विरोध करून मुसलमानांना सहकार्य करून तुम्ही झक माऱ्यांनो शिवाजी महाराज चौकात तुम्ही टपऱ्या पाडण्यासाठी मुसलमानाच्या बाजूने आंदोलन केले होते। तुम्हाला ह्या कुत्र्यांना काय बोलावं आता? ह्या कुत्र्यांना चप्पलाने मारले पाहिजे असे मी तुम्हाला सांगतो। आणि आज मुसलमानाचे 100% अतिक्रम झालेले याच्यावर तुम्ही आज का कोणी बोललं नाही? का बोलत नाहीत? तुमच्या गांडीत का तुम्ही आज शिपूट घातलं आहे? म्हणजे तुम्हाला नेमका पैसे पाहिजेत का, मतदान पाहिजे
का तुम्हाला अजून काय नेमके पाहिजे, का फक्त मराठीच्या विरोधात तुम्हाला बोलायचं पाहिजे? या बोसाई मंदिरापासून कापसे डॉक्टरपर्यंत सर्व मराठ्याच्या माळ्याच्या ज्या असते हिंदूंच्या टपऱ्या होत्या त्या जागेवर मुसलमानची एक टपरी नव्हती, तरी सुद्धा या कुत्र्यांनी झकमाऱ्यांनी इतका राग आलाय. ज्यांनी शिवाजी महाराज चौकामध्ये मराठ्यांच्या व इतर हिंदूंच्या टपऱ्या पाडण्यासाठी जाहीर शिवाजी महाराज चौकामध्ये आंदोलन, मुसलमान समाजाला पाठिंबा देऊन मराठ्यांच्या विरोधात तुम्ही जे जे बोलले होते ह्या कुत्र्यांना अक्षरशः बुट्टाने हाणले पाहिजे. हे आज कुत्री कुठं गेलेत? आणि पोलिसांना सुद्धा सांगतो, मागच्या वेळेस आमच्या समाज हिंदूंच्या टपऱ्या पाडण्यासाठी त्या मुसलमान समाजाने पुढे आंदोलन केलं आणि आज त्यांच्या टपऱ्या पाडण्यासाठी त्यांनीच आंदोलन केलं. अरे हे कुत्र्यांनो काय चाललंय? पोलिसांना सुद्धा सांगतो मी, असं चालणार नाही. सरकारला सुद्धा सरकार आमचंच आहे, सरकारला सुद्धा विनंती करतो, ह्यांचा कार्यक्रम 100% झाला पाहिजे. आमच्या हिंदूंचा कसा कार्यक्रम केला, लाखो रुपये खर्च करून टपऱ्या बांधल्या होत्या, त्यांचा कसा कार्यक्रम तुम्ही केला तसा यांचा कार्यक्रम आज झाला पाहिजे. एक दिवस पाडतात, दुसऱ्या दिवशी गांडीची पळून माघारी जातात. तुम्ही SRP आणतात, मिलिटरी आणतात, पण तुमच्याच गांडीची पूट घालून तुम्ही परत माघारी पळतात. हे असं अजिबात चालणार नाही. त्याच्यामुळे सत्यमेव जयते तुम्हाला कळतं काय कुत्र्यांना काय येते? आणि हे आमचे पुढारी कुत्री आज कुठं झोपले होते? आज का यांनी शिवाजी महाराज चौकात आंदोलन करून रस्ता रोका केला नाही? कुत्र्यांनो, तुम्हाला बोलण्यात माझ्याकडे शब्द नाहीत. आता बूट दाखवलाय, पण ह्याच्यापेक्षा शब्दच नाही कुत्र्यांना बोलायला. तुम्ही शहीदांना पाठिंबा देतात, पण मराठी व इतर हिंदू समाज ह्यांना का तुम्ही पाठिंबा देत नाहीत? असा माझा तुम्हाला जाहीर सवाल आहे. कुत्र्यांनो,